नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असा घरगुती उपाय करून दाखवणार आहे। तुमच्या सुद्धा माठातलं पाणी वर्षे 2 वर्ष झाले की अजिबात थंड होत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि अगदी हा एक घरगुती उपाय केला तुम्ही की तुमच्या सुद्धा माठातलं पाणी अगदी फ्रीज सारखं थंडगार होते। काही दिवसांना आपल्या माठाचे जे छिद्र असतात ते काही दिवसांनी बंद होतात, त्यामुळे आपल्या माठातलं पाणी अजिबात थंड होत नाही। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुम्ही बघू शकता पहिला माठ आणि घासल्यावर माठाचा रंग बघू शकता तुम्ही, अगदी नवीन सारखा हा आपला माठ बनून तयार होते। कधी कधी माठाला व्हाईट असं वरून लेअर सुद्धा येते, ते सुद्धा यामुळे अगदी स्वच्छ निघणार आहे। इथे मी सर्वात आधी मीठ घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे। तुम्हाला जर मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ते पांढरी रांगोळी जी येते ती पांढरी रांगोळी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। मी सांगेन तुम्हाला रांगोळीपेक्षा मीठच वापरा। इथे आता आपल्याला अशा पद्धतीची एक स्पंजची घासणी घ्यायची आहे। त्या घासणीने आपल्याला हे मिठाने हा माठ छान असा घासून घ्यायचा आहे। आपल्याला इथे जे घासणी आहे त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात अगदी घट्ट अशी पिळून घ्यायची आहे। त्यानंतर मिठालाच आपल्या पाणी सुटते। मस्त असं घासून घ्यायचं आहे। अगदी आपल्या माठाचे जे बारीक बारीक छिद्र असतात अगदी असे मोकळे होऊन जातात। इथे आता आपल्याला अशाच प्रकारे चारही बाजूनी माठ छान असा घासून घ्यायचा आहे। आतमधून सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे माठ घासायचा आहे आणि तळाला सुद्धा माठ घासायचा आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी सर्व माठ छान असा मिठाने घासून घेतलेला आहे। इथे मी आता हा माठ स्वच्छ असा पाण्याने धुवून घेणार आहे। छान असा 3 ते 4 पाण्याने आपल्याला माठ धुवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही पहिला माठाचा रंग आणि घासल्यावर कसा छान आपला असा माठ नवीन सारखा दिसते। यामध्ये आता मी पाणी सुद्धा भरणार आहे आणि तुम्ही बघू शकता माठाला छान असं पाणी बाहेरून असं पाण्यासारखं लेयर आलेली आहे, म्हणजेच आपला माठ छान असा पाझरायला लागलेला आहे। माठ असा पाझरला की आपलं माठातलं पाणी नक्कीच असं थंडगार होते, अगदी फ्रीज सारखं पाणी या माठातलं होते। एवढं करून सुद्धा तुमच्या माठातलं पाणी जर थंड होत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा एखादा कॉटनचा कपडा या माठाला अगदी हलकासा ओला करून तुम्ही याला गुंडाळून ठेवू शकता। याने सुद्धा माठातलं पाणी खूप छान असं थंडगार होते। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।